आले तर बोला. आम्हाला न्याय द्या. आमच्या पोरायला न्याय द्या. आणि त्याच्यासोबत जितके बी पोराई बरं गलत झालाय त्या सर्व पोरायला न्याय पाहिजे. आमचेच दोन नाही, आमच्या सगळ्याचे बहुत पोराईसोबत झालाय. आणि ते सांगत नाही कोणी पोरं तर एक पोरं तर नागपूर मध्ये आहे, त्याला मागं पुढं कोणी आहेच नाही. त्याही पोराला इंसाफ भेटला पाहिजे ना, आमच्याही पोराला भेटला पाहिजे. ये दो तो मालूम चले और पता नहीं अंदर में ऐसे क्या काम किती करते जण झाले बैठे हैं. आता ते पोरं सांगत आहे हॉस्टेलचे आत्या म्हणे ह्या पोराय बरं झालं त्या पोराय बरं झालं, त्याही सांगत आहे. पण तुम्ही लोक कारवाई करून त्याचं पूर्ण भांडप करा की तितके पोरं आहे तेवढे बी झाले पाहिजे. आम्हाला फक्त न्याय पाहिजे. जय महाराष्ट्र. मी अमनंदेवर मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष चंद्रपूर. आज आम्ही कारवा गावामध्ये हे नाव दिसत आहे खेमाजी नाईक प्राथमिक आश्रमशाळा, खेमाजी नाईक प्राथमिक आश्रमशाळा या शाळेमध्ये अशी दुर्घटना झाली आहे की दोन मुलं, एक 7 वर्षाचा आहे आणि एक 11 वर्षाचा, त्यांच्यासोबत एक शोषण झालेलं आहे. असं शोषण की सेक्स शोषण समजून घ्या. हां, तर असं शोषण झालेलं आहे आणि त्यांना ग्रामीण रुग्णालय चंद्रपूर इथे भरती करण्यात आलेलं आहे. आणि डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्यांचं ब्लड जर रुकला नाही, थांबला नाही तर त्यांचं ऑपरेशन करण्यात येईल. तर या विषयामध्ये आम्ही आता शाळेचे प्रिन्सिपल आणि त्यांचे जे पण शिक्षक वगैरे त्यांच्यासोबत भेट घेण्यासाठी जेव्हा आलो तर हे लोक इथं ताळा मारून आम्हाला भेट पण दिली नाही आणि गेटवर ताळा मारून दिलं. आणि त्यांचे आत्या वगैरे आहे, पण त्यांची आई जी आहे ते मुलांसोबत हॉस्पिटलमध्ये आहे. पण आता इथे काही भेट झाली नाही. पण पोलीस प्रशासन आलेली आहे, त्यांचं म्हणणं आहे की तक्रार झाली आहे. आमची विनंती आहे पोलीस प्रशासनाला की जे तक्रार जे झाली आहे त्याच्यावर सर्वात पहिलं गुन्हा हॉस्टेलच्या प्रिन्सिपल आणि ते जे शिक्षक लोक आहेत त्यांच्यावर झाले पाहिजे. फक्त एवढीच मागणी आहे आमची. जय हिंद, जय महाराष्ट्र.